प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आज सकाळी या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण जाऊया आणि खरोखर जो जगा वेगळा असा परमेश्वर आहे, ज्याचे तुम्ही आणि मी लेकरं आहोत, त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही जाऊया. आम्ही त्याची स्तुती, त्याची आराधना आत्म्यानं आणि खरेपणानं करूया. हालेलुया जीसस. या काही वेळ त्या परमेश्वराला आपल्या शब्दांनी धन्यवाद देऊया. त्या परमेश्वराला म्हणूया की हो माझ्या देवा, तू या जगापेक्षा वेगळा परमेश्वर आहे. हो प्रभूजी धन्यवाद. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया जीसस, हालेलुया लॉर्ड. हो धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आधी वंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा. आधी वंदन,
जगा वेगळा परमेश्वर आहे. तू आमचा पिता आहे. आम्ही आज तुला धन्यवाद देतो. आमच्या या ओठाचं फळ आज आम्ही तुझ्यासमोर सादर करतो परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज लॉर्ड. आताच आपण गीत गायलं की तो जगा वेगळा परमेश्वर आहे आणि त्या आगळ्या वेगळ्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, त्याच्या दरबारामध्ये आज आम्ही आलेलो आहोत. आणि जसं की देवाचं वचन सांगतं की जिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावामध्ये एकत्र जमतात त्याच्यामध्ये तो विराजमान होणारा परमेश्वर. आणि आज आमच्या घरामध्ये, आपापल्या घरामध्ये आपण असताना आम्ही दोघे तिघांपेक्षा निश्चितच जास्त आहोत आणि आपला परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे. या त्या दरबारामध्ये आपण जाऊया. आपण गीत गाऊया, येशू का दरबार हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे 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 हमें प्यारा लगत है. प्यारा लगत है, दुलारा 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 लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. तेरे दरबार मसीह कौन कौन आवे. 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 धर्म के भूखे गुनहगार रे हमें प्यारा लगत है. धर्म के भूखे गुनहगार रे हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार 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 रे हमें प्यारा लगत है. तेरे दरबार मसीह कौन कौन बैठे. 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 पंडित और मूरत गवार रे हमें प्यारा लगत है. पंडित और मूरत गवार रे हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. तेरे दरबार में क्या क्या मिलत है. तेरे दरबार मसीह क्या क्या मिलत है. तेरे दरबार मसीह क्या क्या मिलत है. तेरे दरबार मसीह क्या क्या मिलत है. मुक्ति और शांति अपार रे हमें प्यारा लगत है. मुक्ति और शांति अपार रे हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा लगत है. प्यारा लगत है, दुलारा 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 लगत है. यीशु का दरबार रे हमें प्यारा 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 लगत है. बोलो यीशु मसीह की जय. हालेलुया. बादलों पे उसकी आवाज गरजे. पानियों पे उसका जलाल बरसे. बादलों पे उसकी आवाज गरजे. पानियों पे उसका जलाल बरसे. आओ पाक दिलों से सजदा खुदावन को सजदा करे. खुदावन को सजदा करे. खुदावन को सजदा
उसका जलाल बरसे, बादलों पे उसकी आवाज गरजे, वादियों पे उसका जलाल बरसे। आओ पाक दिलों से सजदा खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे। कुदरत वाली है आवाज उसकी, आवाज उसकी। आग की शोलों को है वो चीरती, वो चीरती। कुदरत वाली है आवाज उसकी, आग की शोलों को है वो चीरती। टुकड़े टुकड़े भी आवाज़ों में उसका कलाम बरसे। आओ पाक दिलों से सजदा खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे। एक गल में सब कहते हैं जलाल तेरा जलाल, आए तो वहाँ से खुदा की आवाज़, खुदा की आवाज़। एक गल में सब कहते हैं जलाल, आए तो वहाँ से खुदा की आवाज़। गिर जाए अमल हिरनी से तो पेड़ों से पत्ते झड़े। आओ पाक दिलों से सजदा खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे। तख्त नशी है हमेशा खुदा, हमेशा खुदा। तूफानों में भी है वो अपनी जगह, अपनी जगह। तख्त नशी है हमेशा खुदा, तूफानों में भी है वो अपनी जगह। अपने लोगों को बरकत से कुव्वत से भरता रहे। आओ पाक दिलों से सजदा खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे। बादलों पे उसकी आवाज गरजे, वादियों पे उसका जलाल बरसे, बादलों पे उसकी आवाज गरजे, वादियों पे उसका जलाल बरसे। आओ पाक दिलों से सजदा खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे, खुदावन को सजदा करे। या त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया आणि त्या परमेश्वराला म्हणूया की हां, यीशु मसीह तेरे जैसा और कोई नहीं है। आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो परमेश्वरा। आणि आज सकाळी पुन्हा परमेश्वरा नव्यानं तुला आम्ही समर्पित होतो। धन्यवाद येशू, थँक्यू लॉर्ड। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए सभी। यीशु
प्रार्थना करूया. आपल्यामध्ये सरिताताई आहेत त्या प्रार्थना करू. हम प्रभु धन्यवाद देते परमेश्वर इस सुबह के लिए परमेश्वर, इस आराधना को आपने स्वीकारा इसके लिए आपको धन्यवाद देते परमेश्वर प्रभु. इस जमीन आसमान प्रभु आपके सामने झुक जाते परमेश्वर प्रभु. आज सुबह प्रभु हम सब प्रभु लीन होते नम्र होते परमेश्वर प्रभु. आपके प्रेम के लिए आपको धन्यवाद देते परमेश्वर. आपकी उपस्थिति के लिए आपको धन्यवाद देते. आपके अनुग्रह के लिए आपको धन्यवाद देते परमेश्वर. सारा महिमा आदर आपके हाथों में सौंपते हुए छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन आमीन. प्रेज द लॉर्ड. फिर से एक बार आपका स्वागत है. आज सुबह हमने प्रभु की आराधना की और हम प्रभु के वचनों को अब देखने जा रहे हैं. प्रेज द लॉर्ड. आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही परमेश्वराची आराधना केली आणि आम्ही त्या वचनामध्ये आता जाणार आहोत. और मैं पूरा आशा करता हूं कि आप लोग सब ठीक होंगे. आणि माझी आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे आहात. और मेरी यही प्रार्थना है कि आप लोग सब ठीक रहें. आणि माझी प्रार्थना हीच आहे की तुम्ही सर्वजण बरे राहा. और पूरी दुनिया जो है अलग परिस्थिति से गुजर रही है, हम भी उसमें शामिल है. पर प्रभु का धन्यवाद हो कि प्रभु भी इन विपत्तियों में, इस संकट में भी हमारे साथ में बने हुए हैं. आणि वेगवेगळ्या परिस्थितींमधून हे जग जात आहे आणि लोक त्याच्यातून त्या परिस्थितीमधून जात आहेत. आपणही त्याच्यामध्ये आहोत. पण एक गोष्ट आहे की आमचा परमेश्वर या परिस्थिती देखील आमच्या सोबत आहे. और परमेश्वर ने वादा किया हमसे कि जब इस संसार के ऊपर विपत्तियां आएंगी, प्रश्नों में वो जाएगा, तब भी परमेश्वर हमारे साथ में होगा. आणि हे देवाचं अभिवचन आहे की कितीही या जगामध्ये विपत्त्या आल्या, समस्या आल्या तरी परमेश्वर आमची साथ कधीच सोडणार नाही. तो आमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. और ये बहुत बड़ी प्रतिज्ञा परमेश्वर ने हमारे साथ में की है. आणि हे खूप मोठं अभिवचन परमेश्वराने आम्हाला देऊन ठेवलेलं आहे. इसलिए मैं आपको और मुझे विश्वास करना है कि परमेश्वर इस समय भी हमारे साथ में बना हुआ आणि है. म्हणून तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायची गरज आहे की या वेळी देखील परमेश्वर आमच्या सोबत आहे. और ये इसलिए हम प्रभु का धन्यवाद करते हैं आज सुबह में. आणि म्हणून आम्ही त्या परमेश्वराचे आज सकाळी आभार मानूया. आइए हम जब घर में बैठे हुए हैं और हम प्रभु के वचनों को जब सुन रहे हैं, तो सुनने से पहले हम प्रभु के हाथों में आ जाएं और प्रभु को अपना जीवन समर्पित कर दें. फिर से एक बार. आणि आज सकाळी जेव्हा आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसलेलो आहोत, आम्ही तयारी केलेली आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी, पुन्हा एकदा आम्ही नव्यानं त्या परमेश्वराच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करूया. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. खुदा बाप, हम आपसे दुआ करते इस समय जब हम आपके वचनों को देखने जा रहे हैं. प्रभु पवित्र आत्मा हमारे मन की आंखों को खोल दो. और इतना नहीं, हमें वचनों को समझने के लिए बुद्धि और ज्ञान दो प्रभु जी, कि आपके वचनों को सुनकर हम उसके अनुसार अपने जीवन को व्यतीत करें. ऐसा होने देने खुदा बाप. आज जो भी वचन हमारे जीवन में आएगा प्रभु जी, यीशु मसीह के नाम से आज हमको स्वीकार करते हैं प्रभु जी. और हम प्रार्थना करते हैं हमें चलने के लिए उसके अनुसार आपका अनुग्रह देना. पवित्र आत्मा, आप हमारे उत्तम शिक्षक हो. हमें सिखाइए कि हमारे जीवन में किस प्रकार हमें जीना है और किस प्रकार चलना है खुदा बाप. आपके हाथों में आते हुए ये सब कुछ प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन आमीन. तो आइए, हम कई दिनों से देख रहे हैं कि जिसके कान हो वो सुन ले. इस विषय को लेकर हम देख रहे हैं. मागील काही आठवड्यांपासून ज्याचे कान आहेत तो ऐको या विषयावर आम्ही मनन करत आहोत. और परमेश्वर ने क्यों कहा है जिसके कान हो वो सुन ले, इस बारे में हमने कई हफ्तों में हमने सीखा है. आणि परमेश्वर असं का म्हणत आहे की ज्याचे कान आहेत तो ऐको, हे आपण काही आठवड्यापासून पाहत आहोत. अब पिछले हफ्ते में जो हमने देखा, लूक इसका 11 अध्याय के अनुसार जब हम देखते हैं 35 वचन के अनुसार, इसलिए चौकस रहना कि जो उजियाला तुझ में है वो अंधेरा ना हो जाए, इस वचन को लेकर हम चले थे. आणि आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं की लूक याचा 11वा अध्याय आणि 35वे वचन, म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना हे पहा, या विषयावर आम्ही मनन केलं होतं. और हमने देखा कि किस तरह से हमारे जीवन के अंदर अंधत्व आता है, किस प्रकार हमारे जीवन के अंदर उजियाला ये अंधेरा बन जाता है. आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये अंधत्व येतं आणि कशा प्रकारे आमच्या जीवनातला प्रकाशाचं रूपांतर अंधारामध्ये होतं, या विषय आपण पाहिलं. और हमने देखा कितने सारे वचनों को हमने देखा कि किस तरह हमारा आत्मिक जीवन ये अंधेरा हो जाता है. आणि कितीतरी वचनं घेऊन आम्ही पाहिलं की कितीतरी ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे आमचं जे आत्मिक जीवन आहे ते अंधकारामध्ये जातं. इसलिए हमें चौकस रहना है कि जो हमारे जीवन में प्रभु ने प्रकाश डाला है वो अंधेरा ना हो जाए. आणि म्हणून आम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे, जेणेकरून आमच्या जीवनातला जो
प्रकाश आहे तो अंधकारामध्ये बदलू नये. इसलिए यीशु मसीह यहाँ कह रहे हैं जिसके कान हो वो सुन ले आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत आहे की ज्याचे कान आहेत तो ऐको, कि तेरा जो प्रकाश है वो अंधेरा ना बन जाए. जेणेकरून तुझा जो प्रकाश आहे ते अंधकारामध्ये बदलू नये. और हमने कई हफ्तों से इस विषय को लेकर चल रहे हैं. आणि बऱ्याच आठवड्यांपासून हा विषय आम्ही पुढे नेत आहोत. आज हम देखेंगे कि परमेश्वर इस अंधत्व को किस प्रकार दूर करता है. आज आपण पाहूया की हे जे अंधत्व आहे तो परमेश्वर आमच्या जीवनामधून कसं दूर करतो. परमेश्वर नहीं चाहता कि आप और मैं अंधेरे में रहें. कारण देवाची इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी अंधारामध्ये राहावं. परमेश्वर ने अंधेरे को और प्रकाश को अलग किया है. देवाने अंधकार आणि प्रकाश वेगळे केले. आप देखिए उत्पत्ति पहला अध्याय दूसरा वचन, उत्पत्ति इसका पहला अध्याय और 14 वचन में भी परमेश्वर ने जब इस दिन को बनाया था परमेश्वर ने अंधकार और प्रकाश को अलग किया. आणि उत्पत्ती याचं पहिला अध्याय 14 वचन जर आपण पाहिलं की जेव्हा परमेश्वराने जो अंधार आणि जो प्रकाश आहे तो वेगळा केला. और ये दोनों चीजें जो हैं ये अलग है. आणि ही दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. इसलिए परमेश्वर नहीं चाहता कि लोग जो हैं वो अंधेरे में रहे. आणि ही देवाची इच्छा नाहीये की लोकांनी अंधारामध्ये इसलिए राहावं. परमेश्वर ने रात को भी प्रभुत्व करने के लिए, दिन में भी प्रभुत्व करने के लिए 2 ज्योतियों को बनाया. आणि म्हणून अंधारामध्ये सुद्धा प्रभुत्व करायला आणि उजेडामध्ये देखील प्रभुत्व करण्यासाठी परमेश्वराने 2 ज्योती निर्माण केल्या कि वो अंधकार के ऊपर प्रभुत्व करे, जेणेकरून ते अंधारावरती प्रभुत्व गाजवतील. इसलिए पहले से परमेश्वर की ये इच्छा है कि अंधेरे के ऊपर प्रभुत्व की जाए. याचा अर्थ हा की देवाची इच्छा हीच आहे की अंधकार राहू नये तर अंधारावरती प्रभुत्व केलं जावं. इसलिए आपके और मेरे जीवन में भी जो सच्चा प्रकाश है वो प्रकाश हमारे जीवन में यीशु मसीह बनकर आ गया. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देखील सत्य जो प्रकाश आहे तो येशू ख्रिस्त बनून आमच्या जीवनामध्ये आला. इसलिए सत्य तुमको समझेगा और सत्य तुमको स्वतंत्र मुक्त करेगा, ये परमेश्वर ने कहा है. आणि म्हणून देवाचं वचन असं सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य क्या है? सत्य प्रकाश की ओर लेकर जाता है. आणि सत्य काय आहे तर सत्य जे आहे ते आम्हाला प्रकाशाकडे घेऊन जातं. सत्य क्या है? वो अंधत्व को दूर करता है. सत्य काय आहे तर ते आम्हाला आमच्यातलं जे अंधत्व आहे ते दूर करतं. और बहुत सारे लोग आत्मिक अंधत्व में खो चुके हैं. आणि आज आम्ही पाहतो की बरेचसे लोक आत्मिक अंधकारामध्ये जगत आहेत. इसलिए परमेश्वर चाहता है कि हमारा जो अंधत्व है वो दूर हो जाए. आणि म्हणून देवाची इच्छा हीच आहे की हे जे अंधत्व आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे ते दूर व्हावं. हमारा जो प्रकाश है वो अंधेरा ना हो जाए, हम अंधेरे में ना चले. आमचा जो प्रकाश आहे तो अंधकारामध्ये बदलू नये, आम्ही अंधकारामध्ये चालू नये. अंधत्व का मतलब है देख ना सकने की दशा है. आणि अंधत्व याचा अर्थ न बघू शकणारी दशा. अंधत्व का मतलब है, अंधेरे का मतलब है ना दिखने वाली चीजें. आणि अंधाराचा जो अर्थ आहे तो म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी. प्रकाश का अनुभव ना करने वाली चीज, प्रकाशाचा अनुभव न करू देणारी गोष्ट, ऐसी चीज को अंधत्व कहा जाता है. अशा गोष्टींनाच अंधत्व म्हटलं हम जातं. देखते हैं जब मनुष्य के जीवन के अंदर आंखों के अंदर धुंधलापन आता है या मोतीबिंदु हो जाता है, तब वो डॉक्टर के पास में वो जाता है अंधत्व को दूर करने के लिए. आपण पाहतो की जेव्हा मनुष्याच्या डोळ्यांमध्ये अंधत्व येतं किंवा जाळी पडते त्यावेळेस ते डॉक्टरकडे जातात मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी. क्योंकि जब मोतीबिंदु आता है तो उसको धुंधला दिखाई देता है या उसको दिखाई नहीं देता है, उसकी आंखों के ऊपर एक झल्ली आती है, वो डॉक्टर के पास में जाता है और जब तक वो झल्ली दूर ना हो जाए तब तक उसको ठीक से दिखाई नहीं दे पड़ता. आपण पाहतो की जेव्हा मोतीबिंदू होतो त्यावेळेस त्याला अंधुक दिसू लागतं किंवा दिसतही नाही बऱ्याच वेळा. यासाठी ते डॉक्टरकडे जातात आणि मग त्यावेळेस मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं जातं आणि मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पुन्हा प्रकाश येतो. इसी प्रकार आपको मुझे अंधत्व दूर करने के लिए, अंधेरपन को दूर करने के लिए परमेश्वर ने काफी चीजों को बाइबल के अंदर लिखा हुआ है. आणि म्हणून आमच्या जीवनातलं देखील जो अंधत्व आहे ते दूर करण्यासाठी या पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराने आम्हाला बरीचशी वचनं देऊन ठेवलेली आहेत. किस प्रकार ये अंधत्व दूर होगा? आता हे अंधत्व कसं दूर होईल इस बात को लेकर हम चलते हैं. ही गोष्ट पुढे घेऊन जाऊया. आत्मिक अंधत्व को दूर करने के लिए कुछ बातें बाइबल के अंदर है, उसको आपको मुझे समझना पड़ेगा. आत्मिक अंधत्व दूर करण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण आज पाहूया. पहली बात है अंधत्व को दूर करने के लिए मत्ती इसका 9 अध्याय 27 वचन से आगे जब पढ़ते हैं तो एक बात वहां पर हमें दिखाई देती है. आणि अंधत्व दूर करण्यासाठी मत्ती याचा 9 अध्याय आणि 27 जे वचन आहे तिथपर्यंत आपण पाहिलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या जीवनातलं अंधत्व आम्ही कसं दूर करू शकतो. एक बार यीशु मसीह
आगे बढ़ रहे थे और दो अंधे यीशु मसीह के पीछे पुकारते हुए चले, हे दाऊद की संतान हम पर दया कर। एकदा येशू ख्रिस्त पुढे चालले होते आणि दोन अंध व्यक्ती त्याच्या मागे धावत आले आणि म्हटले, हे दाविदाचे संतान, हे दाविदाचे पुत्र, तू आमच्यावर दया कर. और 28 वचन इस प्रकार कहता है, आणि त्याच्यामध्येच 28वं वचन आम्हाला असं सांगतं, जब वह घर में पहुंचा, मतलब यीशु मसीह जब घर में पहुंचा, तो घरात गेल्यावर, घर में पहुंचा, यीशु मसीह जब घर में पहुंचते हैं जेव्हा येशू घरामध्ये पोहोचतो तो भी ये अंधे उसके पास, उसके घर तक जाते हैं। तेव्हा तरी देखील जे ते आंधळे होते ते त्याच्या मागे घरापर्यंत गेले. देखिए जब यीशु आगे बढ़ रहे हैं तो ये अंधे उसके पीछे चिल्लाते हुए जा रहे हैं। आता पहा, या ठिकाणी येशू पुढे चाललेला आहे तरी देखील हे जे आंधळे व्यक्ती आहेत हे त्याच्या मागे ओरडत जात आहेत. ये यीशु के पीछे नहीं छोड़ रहे हैं, हे येशूचा पाठपुरावा करत आहेत. ये यीशु नहीं सुन रहे इसलिए पीछे 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 नहीं रह गए हैं। आणि मग येशू ऐकत नाही म्हणून ते काही तिथेच थांबून राहिले नाही, तर ते त्याच्या मागे ओरडत जात आहेत. यीशु हमारी नहीं सुन रहे इसलिए वो रुक नहीं गए हैं, येशू आमचं ऐकत नाही म्हणून ते थांबले नाहीयेत. वो घर तक जाने तक यीशु मसीह का पीछा करते रहे। तर ते घरापर्यंत पोहोचेपर्यंत देखील ते येशूचा पिछा पुरवत और आहेत. जहाँ यीशु घर में गया तब भी ये अंधे उसके पीछे चल रहे आणि हैं। जेव्हा येशू त्या घरामध्ये गेला त्यावेळेस देखील हे जे अंध व्यक्ती होते ते त्याच्या मागे गेले. और यीशु ने उनको देखा कि घर तक मेरे साथ में आ गए हैं, तब यीशु ने उनको कहा, आणि जेव्हा येशूने पाहिलं की घरापर्यंत देखील हे लोक माझ्या मागे आलेले आहेत, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, यीशु ने कहा कि तुम्हें विश्वास है कि मैं ये कर सकता हूँ? आणि मग येशू म्हटलं की तुमचा विश्वास आहे की मी हे करू शकतो? उन अंधों ने कहा कि हाँ प्रभु तू कर सकता है। आणि मग ते आंधळे म्हटले, हो प्रभू तुम्ही करू शकता. तब यीशु ने उनकी आंखों को छुआ आणि मग येशूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. और वचन कहता है कि यीशु मसीह ने कहा तुम्हारे विश्वास के अनुसार तुम्हारे लिए हो। आणि मग देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. और उनकी आंखें खुल गई, आणि आपण पाहतो की त्यांचे डोळे उघडले, उनका अंधत्व दूर हो गया, त्यांचं अंधत्व दूर झालं, उनकी आंखों में जो अंधेरा था वहां पे प्रकाश आ गया। आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जे अंधकार होता त्या ठिकाणी प्रकाश आला. ये किस लिए? कशासाठी? जब यीशु के पीछे इन्होंने चलना नहीं छोड़ा, यीशु के पीछे ये चलते रहे, यीशु के पीछे चलते रहे, इन्होंने यीशु पर विश्वास किया, तब परमेश्वर का वचन कहता है उनका अंधत्व दूर हो गया। कारण की त्यांनी येशूच्या मागे जाणं थांबवलं नाही. येशू ऐकत नाही म्हणून ते तिथंच थांबले नाही, तर ते येशूच्या मागे जात राहिले. आणि मग आपण पाहतो की ज्या वेळेस येशूने त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यावेळेस त्यांना पूर्णपणे दृष्टी प्राप्त झाली. यीशु के पीछे चलने से, यीशु के पीछे चलने से और उस पर विश्वास करने से अंधत्व दूर होता है। येशूच्या मागे चालण्याने आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याने अंधत्व दूर होतं. जब यीशु के पीछे हम चलेंगे, जब यीशु के ज्योति में चलेंगे, तब आपके और मेरे जीवन में जो आत्मिक अंधेरा है वो दूर होता चला जाएगा। येशूमध्ये चालू, येशूच्या प्रकाशामध्ये चालू, तेव्हा आमच्या जीवनामधील जो अंधकार आहे तो दूर होईल. इसलिए आपको और मुझे अंधत्व दूर अगर दूर करना है या उससे दूर रहना है तो यीशु के पीछे चलकर उसके ऊपर विश्वास करते हुए आगे बढ़ना आणि होगा। म्हणून जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये अंधकार घालवायचा असेल, प्रकाशामध्ये चालायचं असेल, तर आम्हाला येशूच्या मागे जाणं, त्याच्याबरोबर राहणं हे गरजेचं आहे. तब आपके और मेरे जीवन में अंधत्व दूर हो जाएगा। आणि मग त्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आमच्या जीवनातील अंधत्व दूर होईल. मत्ती इसका 8वां अध्याय 22 से 26 वचन में भी एक घटना हुई है जिसके द्वारा उस जो व्यक्ति है उसके जीवन में अंधत्व दूर हो जाता है। आणि मत्ती याचा 8वा अध्याय आणि 22 पासून काही वचनांमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी देखील एक जो आंधळा आहे त्याला देवाने दृष्टी दिलेली आहे. बेतसदा में एक अंधे को परमेश्वर ने चंगा किया, आणि बेतसदेमध्ये एका आंधळ्याला परमेश्वराने दृष्टी दिली. अगर अंधत्व को दूर करना है तो दूसरी बात हमको यहाँ करना पड़ेगा। आणि अंधत्व जर दूर करायचं असेल तर दुसरी गोष्ट आम्हाला करणं गरजेचं आहे. पहली बात यीशु के पीछे चलकर उस पर विश्वास करना होगा। पहिली गोष्ट येशूच्या मागे जाऊन त्याच्यावर विश्वास करावा लागेल. अब दूसरी बात है, आता दुसरी गोष्ट आहे, वे बेतसदा में आते हैं यीशु और उसके शिष्य, तो वो एक अंधा उसके पास में आता है और उससे विनती करता है कि मुझे छुए। आणि बेतसदेमध्ये ते जात असताना एक अंध व्यक्ती त्यांच्या जवळ येतो आणि ते म्हणतात की मला स्पर्श करा आणि मला दृष्टी मिळू दे. कुछ लोग उसको लेकर आते हैं और यीशु कहते हैं इसको छू लीजिए। आणि मग काही लोक त्या व्यक्तीला येशूकडे घेऊन येतात आणि त्याला म्हणतात की तू याला स्पर्श कर. अब यीशु उस अंधे को हाथ पकड़कर गांव के बाहर लेकर जाता है। आता येशू काय करतो की त्या आंधळ्याला हात पकडून गावाबाहेर घेऊन जातो और उसकी आंख में थूक कर उस पर हाथ रखता है आणि त्याच्या डोळ्यांवरती थुंकून त्याच्यावर हात ठेवतो और उसे पूछता है क्या तू देखता है?
आणि मग त्याला विचारतो की तू पाहू शकतोस का? और उसने कहा कि मैं मनुष्य को देखता हूं पर वो ऐसे देखता हूं जैसे पेड़ दिखाई देते हैं. आणि मग तो म्हणतो की मी मनुष्यांकडे पाहतो पण मला असं वाटतं जसं काही ती झाडं आहेत. फिर दूसरी बार यीशु मसीह ने हाथ रखा और उसकी आंखों पर प्रार्थना किया पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताने त्याच्या डोळ्यांवरती हात ठेवला आणि प्रार्थना और केली वो चंगा हो गया. आणि तो बरा झाला वो साफ साफ देखने लगा. आणि त्याला अगदी सगळं स्वच्छ दिसू लागलं. उसकी आंखों में रोशनी आ गई. त्याच्या डोळ्यांमध्ये प्रकाश उसका आला. अंधत्व दूर हो गया. त्याचं अंधत्व दूर झालं. लेकिन यीशु मसीह एक बात कहते पण हैं येशू या ठिकाणी एक गोष्ट सांगत आहे. मार्कुस का 8वां अध्याय 26 वचन के अंदर मार्क याचा 8वां अध्याय 26 वचन. उसे ये कहकर घर भेजते हैं त्याला हे बोलून घरी पाठवतात कि इस गांव के भीतर पांव मत रखना. की या गावामध्ये पाऊल ठेवू इस नको. गांव के भीतर पांव भी ना रखना. या गावामध्ये पाऊल पण टाकू नको. ऐसे कुछ स्थान है जहां पर यीशु मसीह अनुमति नहीं देता है जाने के लिए. अशा काही गाव आहेत, अशा काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला परवानगी देत नाही की आम्ही जावं. इसलिए अगर हमारे जीवन में अंधत्व को दूर करना है तो आपको और मुझे भी वही करना है जो यीशु मसीह ने यहाँ पर कहा है. आणि म्हणून जर आमच्या जीवनामधील अंधकार आम्हाला दूर करायचा असेल तर आम्हाला देखील याच गोष्टी करायच्या आहेत जे येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेल्या आहेत. नहीं तो हमारे जीवन में अंधत्व आने की संभावना है. नाहीतर मग कशा ना कशा प्रकारे ते अंधत्व आमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. अगर अंधत्व को दूर करना है तो कुछ स्थान है जहां पर आपको मुझे जाना नहीं है. जर अंधत्व दूर करायचं असेल तर अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आम्ही जाऊ नये. वहां पर पाँव तक रखना नहीं आणि है. तिथं पाऊल देखील टाकू नये. खुद को उससे अलग रखना है. खुद को उसको दूर रखना है. स्वतःला त्यापासून वेगळं करायचंय, दूर ठेवायचंय. इसलिए यीशु मसीह ने उसकी आंखों को खोल दिया और उससे कहा इस गांव के भीतर पाँव भी ना रखना. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलं, त्याला दूर ठेवल्यानंतर म्हणलं या गावामध्ये पाऊल देखील टाकू नको. हम देखते हैं शिमशोन और दलीला के जीवन में हम देखते हैं आणि आम्ही समशोन आणि दलीलाच्या जीवनामधून पाहतो. शमशोन की आंखों को फोड़ डाला गया. समशोनाचे डोळे फोडले गेले उसके जीवन में उसको अंधत्व में लाया गया. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला आंधळ केलं गेलं. उस शत्रु ने उसकी आंखों को फोड़ दिया. शत्रूने त्याचे डोळे फोडून शत्रु टाकले. ने उसकी आंखों को अंधा कर दिया त्याचे डोळे आंधळे केले कि वो देख ना पाए. जेणेकरून तो पाहू शकणार नाही. और ये शिमशोन जो है उसके जो पैर हैं वो दलीला के घर पर जाते थे. कारण की हे समसोनाची जी पावलं आहेत ना ती दलिलीच्या घरी जात वो होते. ऐसी जगह पर जाता था जहां उसकी आंखें अंधी हो गई. तो अशा ठिकाणी जात होतो ज्या कारणामुळे त्याचे डोळे आंधळे झाले. अगर न्याय की पुस्तक 16 अध्याय अगर आप पढ़ते हैं वहां पर इस घटना को देख सकते हैं. आणि शास्त्रेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही ही घटना पाहू शकता. समसोन जो है दलीला जो वेश्या है उसके जो पैर है उसके और जाते थे. आणि समसोन जो आहे त्याचे पावलं दलीला नावाची जी वेश्या आहे तिच्याकडे जात होते. और हम देखते हैं वचन 21 के अंदर 16 अध्याय 21 वचन के अंदर शत्रु ने उसको पकड़ा, उसके घर में पकड़ा, दलीला के घर में पकड़ा और उसकी आंखों को फोड़ आणि डाला. आपण पाहतो 16 ते 21 वचनामध्ये शत्रूंनी त्याला त्या दलीलाच्या घरामध्ये पकडलं आणि त्याचे डोळे फोडून टाकले. ऐसे जगहों पर अगर जाएंगे तो सचमुच हमारी आत्मिक आंखें ये अंधी हो जाएगी. हमें कुछ दिखेगा नहीं. शत्रु हमारी आंखों को फोड़ डालेगा. आणि अशा ठिकाणी जर आम्ही गेलो तर आमच्या जीवनामध्ये तो अंधकार येईल आणि शत्रू जो आहे तो आमचे डोळे फोडून टाकेल. क्योंकि शिमशोन जो है वो गलत जगह पर उसने पाय रखा कारण समसोन जो होता त्यांनी चुकीच्या ठिकाणी पाऊल और टाकलं शत्रु ने उसको पकड़ लिया. आणि शत्रूने त्याला धरलं. लेकिन कुछ स्थानों में हमें जानबूझकर नहीं जाना है. पण काही अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आम्हाला जाणे बिलकुल जाता कामा नये. इसलिए यीशु मसीह उसे कहता है उसके अंदर उसकी आंखों को ठीक करा और यीशु मसीह कह रहा है इस गांव के भीतर पाँव ना रखना. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्याचे डोळे बरे केले आणि सांगितलं की या गावामध्ये तू पाऊल टाकू नको. ऐसे बहुत सारे स्थान हैं जहां पर आपको मुझे जानबूझकर नहीं जाना है. अपने पाँव को रोकना है. आणि म्हणून अशी बरीचशी ठिकाणं आहेत जिथे तुमचे पाय जाऊ नये आणि आपल्याला स्वतःला रोकायचं आहे. नहीं तो हमारे जीवन के अंदर आत्मिक जीवन के अंदर अंधत्व आएगा. हम यीशु मसीह की जो सच्चाई है उसको देख नहीं पाएंगे. आणि नाहीतर मग काय होईल की आमच्या जीवनामध्ये तो अंधकार येईल आणि येशूची जी सत्यता आहे ती आम्ही पाहू शकणार नाही. जुगार के अड्डों पर हमें जाना नहीं होगा. आणि जुगाराचा जो अड्डा आहे त्या ठिकाणी आम्ही जाता कामा नये. लॉटरी जहाँ पे बेचते हैं वो स्थान में हमारे पाँव को नहीं रखना होगा. लॉटरी विक्रेत्याकडे आम्ही जाता कामा नये. शराब खानों में हमारे पाँव को रोकना होगा. आमचे जे पाऊलं आहेत ते दारूच्या दुकानांमध्ये जाण्यापासून रोखली पाहिजे. ऐसे बहुत सारे स्थान हैं जहाँ पर आपको और मुझे नहीं जाना है. अशा बरेचसे ठिकाणं आहेत जिथं तुम्ही आणि मी जाता कामा इसलिए नये. परमेश्वर ने आपको और मुझे सत विवेक बुद्धि दी है. आणि म्हणूनच परमेश्वराने आम्हाला सतसत विवेक बुद्धी दिलेली कहाँ आहे.
पर जाना है और कहां पर नहीं जाना है, इस सद्विवेक बुद्धि के अनुसार आपको और मुझे निर्णय लेना है। आणि म्हणून कुठं जावं आणि कुठं नाही जावं हे आपल्या सत्सद विवेक बुद्धीने आम्ही विचारपूर्वक त्या गोष्टी कराव्या. ऐसे स्थानों पर पाय मत रखिए जहां पर हमारा जीवन अंधत्व बन जाएगा। अशा ठिकाणी पाऊल टाकू नका जिथे गेल्याने आमचं जीवन अंधकारामध्ये बदलेल. शमशोन की आंखें फोड़ डाली गई, समसोनाचे डोळे फोडले गेले, शत्रु ने उसकी आंखों को अंधा कर दिया। शत्रूने त्याचे डोळे आंधळे केले. ऐसे कुछ स्थानों में जाकर जहां पे उसको नहीं जाना था, कारण तो अशा ठिकाणी गेला जिथे त्याला जायचं नव्हतं और वो अंधा हो गया। आणि तो आंधळा झाला. इसलिए ऐसी जगहों पे पांव को रुकाना है। आणि म्हणून अशा ठिकाणी जाण्यापासून आपली पावलं आम्ही थांबवली पाहिजे. अंधत्व दूर करने के ये दूसरी बात है। अंधत्व दूर करण्यासाठी ही दुसरी गोष्ट आहे. और तीसरी बात है अंधत्व किस प्रकार दूर होगा। आता तिसरी गोष्ट जेणेकरून आमच्यातलं जे अंधत्व आहे ते दूर होईल. मरकुस इसका 10वां अध्याय 46 से 52 वचन में एक घटना को देखते हैं। मार्क याचा 10वा अध्याय आणि 46 पासून पुढे वचन आपण एक वाचूया. अंधे बारतिमाई के बारे में हम पढ़ते हैं। आणि या ठिकाणी आंधळ्या बारतिमायाविषयी आपण वाचतो. हम इस घटना को बहुत बार पढ़ा है। आणि ही घटना आम्ही बऱ्याचदा ऐकलेली हमें आहे. सबको मालूम है कि ये घटना में क्या हुआ। आम्हाला सर्वांना माहिती आहे की या घटनेमध्ये काय घडलंय. अब ये यीशु मसीह के पीछे चिल्ला कर वो कह रहा है, परमेश्वर दाऊद के पुत्र, ये दाऊद की संतान मुझ पर दया आणि या कर। ठिकाणी हा आंधळा बारतिमाय येशू ख्रिस्ताच्या मागे जाऊन ओरडून म्हणत आहे, अहो दाविदाचे पुत्र, मला तुम्ही बरं करा. और यीशु मसीह ने उसकी आवाज को सुना। आणि येशूने त्याचा आवाज ऐकला यीशु मसीह ने कहा कि उसको बुलाओ। आणि येशू म्हटला याला बोलवा. और वो 50 वचन कहता है कि वो अपने कपड़े फेंक कर शीघ्र उठा और यीशु के पास आया। आणि या ठिकाणी 50व वचन असं सांगितलं, तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. अपने कपड़े फेंक दिया आपले कपडे फेकले और शीघ्र उठा, मतलब एकदम जल्दी उठा। आणि त्वरेने उठून. और ये इसी प्रकार अगर अंधत्व को दूर करना है, इसी मनुष्य के अनुसार आपको मुझे करना पड़ेगा। आणि म्हणून जर आमच्या जीवनामधलं अंधत्व आम्हाला दूर करायचं असेल तर या व्यक्तीप्रमाणे आम्हाला त्वरा करायची गरज इसने आहे. कपड़ों को फेंक दिया, उठा, यीशु के पास में गया और यीशु ने उसके लिए प्रार्थना की। हम देखते हैं उसकी आंखें खुल गई। आणि तो तिथं बसून राहिला नाही, त्यांनी उठला, त्यांनी कपडे फेकले आणि धावत तो परमेश्वराकडे गेला. नाही, पण पाहतो की त्याच्या जीवनातलं अंधत्व येशूने दूर केलं. ये कब हुआ? हे केव्हा झालं? जब अपने कपड़े उसने शीघ्र फेंक दिया। जेव्हा त्यांनी त्याचे आपले वस्त्र त्वराने फेकले. और ये क्या दिखाता है? ये कौन सी बात को दिखाता आता है? ही कोणती गोष्ट दाखवत आहे? ये पुराने मनुष्यत्व का दर्शक है। हे जुन्या मनुष्याचं दर्शक आहे. उसने वे कपड़े फेंक दिए, त्याने आपले कपडे फेकले. ये पुराने मनुष्य को दिखाता है। हे जुना मनुष्य विषयी दाखवत आहे. और जब हम यीशु मसीह के पास में आते हैं तो आपको और मुझे भी पुराने मनुष्य को फेंकना होगा। आणि जेव्हा म्हणून आम्ही येशूकडे येतो त्यावेळेस आमच्यातला जो जुना मनुष्य आहे तो फेकून देणं आपको गरजेचं और आहे. मुझे उस पुराने मनुष्य को उस क्रूस पर चढ़ाना होगा। आणि तुम्हाला आणि मला त्या जुन्या मनुष्याला त्या वधस्तंभावर चढवावं और लागेल. जब तक आप और मैं इसको नहीं करेंगे तब तक आप और मैं अंधत्व दूर नहीं हो सकता। आणि जोपर्यंत आम्ही हे करणार नाही तोपर्यंत आमच्यातला अंधत्व दूर होणार नाही. अगर अंधत्व दूर होना है तो अपने पुराने मनुष्य को उस क्रूस के ऊपर गाड़ देना आणि है। म्हणून जर हे अंधत्व आम्हाला घालवायचं असेल तर आमच्यातल्या जुन्या मनुष्याला त्या वधस्तंभावरती जावं लागेल. रोमियो उसका 6 अध्याय 6 वचन कहता आणि है रोम 6:6 आम्हाला असं सांगतं कि हम जानते हैं की आम्हाला ठाऊक आहे कि हमारा पुराना मनुष्यत्व उसके साथ क्रूस पर चढ़ाया की गया, आमचा जुना मनुष्य तर त्याच्या सोबत त्या वधस्तंभावर चढवला गेलेला ताकि आहे. पाप का शरीर व्यर्थ हो जाए यासाठी की हे पापमय जे शरीर आहे ते व्यर्थ व्हावं और आगे को पाप के गुलाम ना बने। आणि पुढे आम्ही त्या पापाचे गुलाम राहू नये. अब आपको और मुझे अगर यीशु मसीह के पास में आना है तो अपने पुराने मनुष्य को छोड़ना आणि होगा। म्हणून जर आज आम्हाला येशूकडे यायचं आहे तर आमच्यातला जो जुना मनुष्य आहे त्याला आम्हाला फेकून द्यावं लागेल, सोडून द्यावं लागेल. पुराना और नया एक साथ नहीं चलेगा। कारण की जुनं आणि नवीन एक साथ जात नाही. दूसरा करंती 5:17 कहता है 2 कोरिन्थी 5:17 असं सांगतं, यदि कोई मसीह में है तो वो नई सृष्टि है, जर कोणी देव येशू मध्ये आहे तर तो नवी सृष्टी आहे. पुरानी बातें बीत गई, कारण जुनं ते होऊन गेलं. देखो सब बातें नई हो गई। पहा सर्व काही नवीन झालं आहे. यीशु मसीह में नया करता है, येशू आम्हाला नवीन करतो. पुराना सब चला जाता है। जुनं सगळं निघून जातं. इसलिए आपके और मेरे जीवन में अंधत्व को दूर करना है तो आपको और मुझे पुरानी चीजों को छोड़ना होगा। आणि म्हणून जर आमच्या जीवनामधला अंधत्व आम्हाला दूर करायचं असेल तर आमच्यातले जे जुन्या गोष्टी आहेत त्या आम्हाला फेकून द्याव्या लागतील. इफिसियंस का 4 अध्याय 22 वचन कहता है इफिस 4:22 असं सांगतं कि तुम अपने पिछले चाल चलन के पुराने मनुष्यत्व को जो भरमाने वाली अभिलाषाओं के अनुसार भ्रष्ट होता है उसे उतार डालो।
आणि त्या ठिकाणी असं सांगतं की ज्या आपल्याला ज्या गोष्टी ज्या आमच्या चाल चलवणूक होती जी आम्हाला भरमात टाकणारी होती त्यातून आम्ही अलिप्त व्हावं, उसको उतार डालें त्यांना आम्ही सोडून द्यावं और अपने नए मनुष्य को पहन लें। आणि नवीन मनुष्य धारण करावा हम जो परमेश्वर के अनुरूप सत्य की धार्मिकता और पवित्रता में सजा गया है, जो परमेश्वराच्या अनुरूप त्याच्या सत्यतेमध्ये ढाळला गेलेला आहे और उसी के अनुसार आप और मैं चले। आणि त्याच्या अनुसारच तुम्ही मी चालावं। कलसीस का तीसरा अध्याय 8 से 10 वचन कहता है, आणि कलसीकरास पत्राचा 3 अध्याय आणि 8 ते 10 वचन आम्हाला असं सांगतं, जो पुरानी चीजें हैं, जी जुन्या गोष्टी आहेत, क्रोध है, रोष है, बैरभाव है, निंदा है, मुंह से गालियां बकना है, ये सब बातों को छोड़ देना है। क्रोध आहे, संताप आहे, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा, उस क्रूस के ऊपर चढ़ा देना है। त्या वधस्तंभावर चढवायचा ये आहे। पहले मेरा पुराना मनुष्य था हे आधीचा माझा मनुष्य होता कि छोटी छोटी बात पे मैं गालियां दिया करता की था, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी शिवीगाळ करत होतो, छोटी छोटी बात पे मैं गुस्सा करता था, छोट्या छोट्या गोष्टीवर मला संताप येत होता, छोटी छोटी बात पे मैं बैरभाव करता था, आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी भेदभाव करत छोटी छोटी होतो, बात पे मैं हाथ उठा देता था, छोट्या छोट्या गोष्टींवरती मी हात उचलत मैं होतो, निंदा करता था, मी निंदा करत होतो, गालियों मुंह से मेरी गालियां निकलती थी। मुखाने शिवीगाळ करत होतो। लेकिन अब आपको और मुझे ये पुराना जो मनुष्यत्व है उसको छोड़ना होगा। पण आता तुम्हाला हा जो जुना मनुष्य आहे तो सोडून द्यावा लागेल। अब आपके और मेरे जीवन में यीशु मसीह आ गया है, आता तुमच्या जीवनामध्ये येशू आलेला आहे, हमारी पुरानी बातें चली गई हैं, आमची जुन्या गोष्टी निघून गेलेल्या हम अब आहेत, नए हो गए आता हैं, आम्ही नवीन झालोय, हम यीशु मसीह में नए हो गए आम्ही हैं। येशू मध्ये नवीन आहोत। अब यीशु जो परमेश्वर का पुत्र है वो हमारे अंदर आ गया है, येशू जो परमेश्वराचा पुत्र आहे तो आता आमच्या आतमध्ये आलेला उसके आहे, स्वरूप हमको बनना है, त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आणि मला बनायचं पुत्र आहे, के प्रतिमा के समान बनना है। पुत्राच्या प्रतिमेच्या समान बनायचं आहे। इसलिए उस पुराने मनुष्य को छोड़ देना है। आणि म्हणून तो जुना मनुष्य आहे त्याला आता सोडून द्यायचं आहे। और पहला पत्रस 4:3 में भी इस बात को लिखा है आणि पहिला पेत्र 4:3 मध्ये देखील हे लिहिलेलं कि आहे आप और मैं पुराने मनुष्य को छोड़ दें। की तुम्ही आणि मी जो जुना मनुष्य आहे त्याला सोडून द्यावं। लूक इसका 5:36 वचन लिख कहता है, लूक 5:36 मध्ये देखील असं सांगितलेलं आहे। एक दृष्टांत यीशु मसीह ने कहा, एक दृष्टांत या ठिकाणी येशूने सांगितलेला आहे। कोई मनुष्य नए वस्त्रों में से फाड़कर पुराने वस्त्र में पैबंद नहीं लगाता, कुठलाही व्यक्ती जुन्या वस्त्राचे कापड काढून नवीन वस्त्राला ते ठिगळ लावत नाही, नहीं तो वो फट जाएगा नाहीतर ते फाटेल और वह पैबंद जो पुराने में मेल नहीं खाएगा। आणि ते जे जुना आहे ते नवीन बरोबर साजेसं दिसणार नाही। इसलिए आपको मुझे इस बात को समझना है, आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे समजून घ्यायचं यीशु आहे, मसीह ने हमें नया कर दिया है, देवाने आम्हाला नवीन केलेलं आहे, यीशु ने हमें नया कर दिया है। येशूने आम्हाला नवीन केलेलं आहे। नया क्यों किया है? नवीन का केलंय? हम पुराना भूल जाएं, जेणेकरून आम्ही जुनं विसरून पुराना जाऊ, छोड़ दें जे जुना आहे ते सोडून और देऊ यीशु के समान नए स्वभाव में चले। आणि येशू समान त्याच्या स्वभावामध्ये चालावं। देखिए अंधा बर्तिमाई जो है वो उसने अपने पुराने कपड़ों को फेंक दिया, पहा, जो आंधळा बारतिमाई होते त्यांनी आपले जे जुने वस्त्र होते ते फेकून दिले। इसलिए यीशु मसीह कहता है, ये परमेश्वर का वचन कहता है, यशायाह 64 इसका 6 वचन, आणि म्हणून देवाचं वचन यशाया 64:6 असं सांगतं कि हम तो सब के सब अशुद्ध मनुष्य के समान हैं तर आम्ही सर्वजण आहेत जे अशुद्ध आहोत और हमारे धर्म के काम सब मैले चिथड़े के समान है। आणि आमची जी धार्मिकता आहे ती एखाद्या घाणेरड्या चिंदीप्रमाणे आहे। यहाँ पे लिखा है मैले चिथड़ों के समान या है। ठिकाणी लिहिलेलं आहे घाणेरड्या चिंदीप्रमाणे। आप और मैं परमेश्वर के सामने नहीं खड़े हो सकते तुम्ही थे। आणि मी देवाच्या समोर उभा राहू शकत ये नव्हतो। खड़ा होने की जो जवाबदारी है, जो खड़ा होने के लायक जो बनाया है वो यीशु के लहू ने बनाया आणि है। हे जे उभं राहण्याचं सामर्थ्य आहे, उभं राहण्याची पात्रता ही येशूच्या द्वारे आम्हाला मिळालेली आहे। यीशु के लहू के द्वारा हमें मिली है। त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मिळालेली आहे। यीशु के लहू से हमें शुद्ध और पवित्र करके परमेश्वर के सामने खड़े होने के योग्य बना दिया है। येशूच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आम्हाला त्या परमेश्वरासमोर उभं राहण्याची पात्रता प्राप्त झालेली इसलिए आहे। जकरिया 3 अध्याय 3 वचन कहता आणि है, म्हणून जकर्या 3:3 असं सांगतं, जब यहोशू जो है वो दूत के सामने मैले वस्त्र पहने हुए खड़ा हुआ था, जो येहोशू होता तो त्या दूतासमोर मळलेले कपडे घालून उभा होता। और तब दूत ने उससे जो उसके सामने खड़े थे कहा, आणि जे दूत त्याच्या समोर उभे राहिले होते त्यांना म्हटला, इसके मैले कपड़े उतारो। ह्याचे मळलेले कपडे काढा। और उसने उससे कहा, आणि ते त्यांना म्हणाला, मैंने तेरे अधर्म दूर किया है मी तुझे अधर्म दूर केलेले आहे और मैं तुझे सुंदर वस्त्र पहना देता आणि हूँ। मी तुला सुंदर वस्त्र घालतो। और
तब मैंने कहा आणि तेव्हा मी म्हणालो इसके सिर पर एक शुद्ध पगड़ी रखी जाए ह्याच्या डोक्यावरती एक शुद्ध अशी पगडी ठेवली जावी और उसके सिर पर याजक के योग्य शुद्ध पगड़ी रखी आणि मग त्यांनी काय केलं, याजका समान त्याच्या डोक्यावरती शुद्ध अशी पगडी ठेवली और उसको वस्त्र पहनाया आणि त्याला वस्त्र घातले गेले और यहोवा का दूत उसके पास खड़ा रहा आणि यहोवाचा दूत त्याच्या सोबत उभा राहिला उसके पूरे जो गंदे कपड़े थे, मैले कपड़े थे, दूत ने निकाल दिया आणि त्याचे जे मळालेले घाणेरडे कपडे होते ते दूताने काढून टाकले और उसे शुद्ध वस्त्र पहनाया। आणि त्याला शुद्ध वस्त्र घातले गेले। हमें भी परमेश्वर धार्मिकता के वस्त्र देना चाहता है। आम्हाला देखील परमेश्वर धार्मिकतेचे वस्त्र घालू इच्छितो। उस उड़ाऊ पुत्र की कहानी मालूम है लूक 15 अध्याय में, आणि लूक 15 मध्ये आपण त्या उधळ्या पुत्राविषयी पाहतो। जब वो अपने पिता से दूर चला गया, जेव्हा तो आपल्या पित्यापासून दूर गेला, इस संसार के अंदर उसने अपने जीवन को व्यतीत किया आणि या जगामध्ये तो त्याचं जीवन व्यतीत करू लागला। उसकी परिस्थिति हमें मालूम है कैसी हुई, आणि आम्ही पाहतो की त्याची परिस्थिती कशा प्रकारे बिघडत गेली, उसकी दुर्दशा हो गई। त्याची दुर्दशा झाली। लेकिन जब वो होश में आता है, पिता के पास में लौटता है, पण ज्यावेळेस तो भानावर येतो आणि आपल्या पित्याकडे परत येतो, तो लूक 15:22 के अंदर लिखा है, तेव्हा लूक 15:22 मध्ये असं लिहिलेलं तब आहे, पिता ने अपने दासों से कहा, पण बापाने आपल्या दासांना सांगितले, इसके वस्त्र निकाल कर दूसरे वस्त्र पहनाओ, लवकर उत्तम झगा आणून याला घाला, इसके वस्त्रों को निकाल दो जो मैले हो चुके हैं, जो गंदे हो चुके हैं। ह्याचे जे वस्त्र घाणेरडे मळलेले झालेले ते तुम्ही काढून टाका। उसने उसके जो वस्त्र पहने हुए थे, उसके पिता ने कहा इसको निकाल फेंक दो। जे कपडे त्यांनी घातलेले होते त्याचा पिता असं म्हटलं की याचे ते कपडे काढून इसको टाका, नए वस्त्र पहनाओ। ह्याला नवीन वस्त्र घाला। ये नए वस्त्र हमारे परमेश्वर ने हमको दिए हैं। आता हे नवीन वस्त्र जे आहे ते आमच्या परमेश्वराने आम्हाला ये दिलेले धार्मिकता आहे। के वस्त्र यीशु के द्वारा आपको और मुझे मिले हैं। आणि हे धार्मिकतेचे जे वस्त्र आहेत ते येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मिळालेले इसलिए आहेत। जो हमारे पुराने वस्त्र हैं उसको हम निकाल फेंकें। यासाठी की जे आमचे जुने वस्त्र आहे त्याला आम्ही काढून फेकावं। मरकुस के 5वें अध्याय में जब पढ़ते हैं, एक दुष्टात्माग्रस्त व्यक्ति जब यीशु के पास में आता है, जब यीशु ठीक करता है उसे, तो उसको सबसे पहले वस्त्र पहनाता है। आणि जेव्हा आम्ही मार्क मध्ये पाहतो एक जो व्यक्ती आहे तो येशूकडे आणला जातो, त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते, तेव्हा येशू त्यांना म्हणतो पहिले याचे कपडे काढून टाका। इसलिए हमारे जो धार्मिकता जो धर्म के काम थे वो गंदे कपड़ों के समान कहा गया है। आणि म्हणून आमचे जे धर्माचे काम होते ते घाणेरड्या चिंदी प्रमाणे असं म्हटलं गेलेलं हमारे आहे, थे। हे आमचे होते। लेकिन जब परमेश्वर हमें देता है तो हमें वो धार्मिकता के वस्त्र पहनाता पण है। जेव्हा देव आम्हाला देतो ना, तो धार्मिकतेचे वस्त्र देतो। इसलिए आपको और मुझे परमेश्वर धार्मिकता के जो वस्त्र पहनाए हैं वो पुराने वस्त्र में मिलाना नहीं है। आणि म्हणून देवाने जे आम्हाला धार्मिकतेचे वस्त्र दिलेले आहेत ना, ते आम्ही जुन्या आमच्या वस्त्रांमध्ये मिळवू नये। इसलिए हमें उस पुराने वस्त्रों को फेंकना होगा जो हमारा पुराना मनुष्यत्व है। आणि म्हणून आम्हाला ते जे आमचे जुने कपडे ते फेकून द्यावे लागतील, जो आमचा जुना मनुष्य आहे। नहीं कुछ कहते नहीं, ये मेरा स्वभाव है, मेरा बचपन से स्वभाव है, ये जाता नहीं है। आणि मग काही जण म्हणतात की नाही नाही नाही, हा माझा स्वभाव आहे, हा लहानपणापासून हा जाणार नाही। मेरा गुस्सा आपको पता नहीं कैसा है, माझा राग तुम्हाला माहित नाही कसा आहे, ये बचपन से है मुझे गुस्सा, आणि हा लहानपणापासून मला राग आहे। लेकिन ये छोड़ना होगा, पण हे सोडावं लागेल, ये आपको मुझे छोड़ना होगा। हे तुम्हाला आणि मला सोडावं जब यीशु लागेल। मसीह हमारे अंदर आता है तो हम नई सृष्टि बन जाते हैं। कारण जेव्हा येशू आमच्यामध्ये येतो तेव्हा आम्ही नवीन सृष्टी बनतो। अब हमारे अंदर वो स्वभाव नहीं रहेगा जो पुराना है, आता आमच्यामध्ये तो स्वभाव राहणार नाही जो जुना होता, इसलिए उसको फेंकना होगा। आणि म्हणून आम्हाला तो फेकावा लागेल। जब हम उसको फेंकेंगे तब परमेश्वर का वचन कहता है कि हमारा अंधत्व दूर होगा। आणि जेव्हा आम्ही ते फेकू तेव्हा देवाचं वचन असं सांगतं की आमच्यातलं अंधत्व दूर होईल। अंधा बर्तिमाई की आंखें खुल गई आंधळ्या बार्तिमायाचे डोळे उघडले और वो देखने लगा, आणि तो पाहू लागला। इसलिए हमारे जीवन के अंदर पुराने मनुष्यत्व को उस क्रूस के ऊपर चढ़ा दें। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आमचं जे जुनं मनुष्यत्व आहे त्याला त्या वधस्तंभावर ते खिळून टाका। नहीं ब्रदर, हमें सहन नहीं होता, हम बर्दाश्त नहीं कर सकते, इसलिए आपको मुझे पवित्र आत्मा दिया गया है, आपको मुझे अनुग्रह देने के लिए। नाही आता मला सहन होत नाही, माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे, पण त्यासाठीच तुला पवित्र आत्मा दिलेला आहे जो आम्हाला सर्व गोष्टीमध्ये सहकार्य करेल। आपको मुझे करना होगा, तुम्हाला आणि मला करावं लागेल। अगर अंधत्व दूर करना है तो, जर अंधत्व दूर करायचं असेल तर। और एक बात है जिससे हमारा अंधत्व दूर होगा, अजून एक गोष्ट आहे ज्याने आमचं अंधत्व दूर होईल। हमें वो घटना मालूम है जो यूहन्ना 9 के अंदर दी गई है। आणि योहान मध्ये 9व्या अध्यायामध्ये जी घटना आम्हाला दिलेली आहे, एक जन्म के अंधे को परमेश्वर दृष्टिदान दिया, एक जन्मापासून आंधळ्या व्यक्तीला परमेश्वराने दृष्टिदान दिलं, और वहां पे एक चीज लिखी है, और यीशु मसीह ने भूमि पर थूका और थूक से मिट्टी को साना और मिट्टी उसकी आंखों पर परमेश्वर ने
लगा दी। आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्या मातीवर थुकला आणि ती माती घेऊन त्याच्या डोळ्याला लावली. और यीशु मसीह ने कहा 7वें वचन के अंदर, यूहन्ना 9 अध्याय 7 वचन में लिखा है कि जा शिलो के कुंड में इसको धो ले। आणि मग 9वा अध्याय 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जा शिलो म्हणजे पाठवलेल्या नावाच्या तळ्यात धू. और शिलो का अर्थ है भेजा हुआ। आणि शिलो याचा अर्थ पाठवलेला. और उसने जाकर धोया, जब उसने धोया तो वो देखता हुआ लौट आया। आणि त्यांनी जाऊन त्या तळ्यामध्ये डोळे धुतले आणि आम्ही पाहतो की तिथे जाऊन ते धुतले व तो डोळस होऊन पुन्हा निघाला. वो जन्म के अंधे व्यक्ति को दृष्टिदान मिल गया। आणि जन्मापासून आंधळ्या व्यक्तीला दृष्टिदान मिळालं. उसको दिखता नहीं त्याला था, दिसत नव्हतं. लेकिन जब यीशु मसीह ने कहा कि ये जो मैंने तुझे तेरे मिट्टी लगाई है उसको ऐसे ऐसे स्थान पे जाके धो ले। पण ज्यावेळेस येशूने त्याला म्हटलं की जे डोळ्याला मी तुझ्या माती लावलेली तू अशा अशा ठिकाणी जाऊन धु. ये बीच में दूसरी जगह भी जा सकता आता था, हा मध्ये दुसऱ्या कुठल्या ठिकाणी देखील जाऊ शकत लेकिन होता. परमेश्वर ने, यीशु मसीह ने उसे एक नाम दिया कि उसी जगह पर जाना पण है। परमेश्वराने त्याला एक नाव, एका ठिकाणचं नाव दिलं आणि सांगितलं त्याच ठिकाणी जा. शिलो के कुंड में ही धोना है। शिलोच्या त्या जड्यामध्येच धुवायचंय. देखिए वहां पे काफी घर होंगे, वो घर किसी के घर पे जाके पानी भी मांग सकता था, वो किसी के घर पे जाकर पानी से उसको धो भी सकता आता था। पहा मध्ये जाताना बरीचशी घरं असतील, त्यांच्याकडून पाणी घेऊन ते डोळे धुवू शकत मैं होता. क्यों इतनी दूर जाऊं, मुझे मालूम नहीं वो कितनी दूर था वो कुंड। आता मी कशाला एवढा लांब जाऊ, आता मला नाही माहिती की ते किती लांब होतं. मुझे नहीं मालूम कि कितना दूर होगा वो कुंड, मला नाही माहिती की ते कुंड किती लांब असेल. लेकिन मुझे कहा कि आप पानी से धो लो, तो मैं किसी घर पे भी जाकर पानी मांग कर उसको धो सकता पण था। जर मला सांगितलं असतं पाण्याने धु, तर मी कुठल्याही घरात जाऊन पाणी मागून माझे डोळे धुतले मैं असते. क्यों इतना दूर जाऊं, मी कशाला एवढा लांब जाऊ. लेकिन उसने पर यीशु मसीह का जो शब्द था उसको कहा, सुना, और वो यीशु ने कहा कि शिलो के कुंड में ही धोना है। आणि पण येशूने जे सांगितलं तेच त्यांनी केलं. येशू म्हटलं होतं शिलो नावाच्या तळ्यात जाऊन धु, तो तेच जाऊन त्यांनी ते धुतले. और जब यीशु मसीह ने कहा उसके अनुसार जब किया, जेव्हा येशूने सांगितल्या अनुसार त्यांनी केलं, उसका अंत तो दूर हो गया, त्याचा अंधत्व दूर झालं, उसकी आंखें खुल गई। त्याचे डोळे उघडले. इसलिए आपको और मुझे मेरे जीवन में अंधत्व से दूर रहना है, तो आपको और मुझे भी यीशु की आज्ञा को मानकर अपने जीवन में चलना होगा। आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामधून जर अंधत्व दूर करायचं असेल तर तुम्हाला आणि मला येशू सांगतो त्यानुसार त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतील. लोगों ने कहे अनुसार नहीं, यीशु ने कहे अनुसार अपने जीवन को करना लोक है। म्हणतात तसं नाही, जसं येशू म्हणतो त्यानुसार आम्हाला चाललं उसको पाहिजे. सलाह देने के लिए बहुत सारे लोग भी आए होंगे। आणि त्याला सल्ला देण्यासाठी बरेचसे लोक आले अरे इतना असतील. दूर क्यों जाता, मैं पानी लेकर आता हूं, उससे धो लेंगे। अरे एवढा लांब कशाला जातो, मी पाणी घेऊन येतो, इथंच धु. लेकिन उसने नहीं माना, पण ते त्यांनी ऐकलं नाही. उसने यीशु की बात को माना, त्यांनी येशूचीच गोष्ट उसने ऐकली. यीशु के शब्दों को माना, त्यांनी येशूचेच शब्द यीशु ऐकले. के शब्दों के अनुसार उसने किया। येशू जसं म्हटला तसंच त्यांनी केलं. लोगों ने कहे अनुसार नहीं, लोक म्हणतात तसं नाही, लोगों के सुनने के द्वारा नहीं। लोकांचं ऐकून नाही. अगर लोगों का सुनेंगे तो लोग आपको मुझे अंधत्व में लेकर जाएंगे, कारण लोकांचं ऐकताल तर लोक तुम्हाला अंधत्वाकडे घेऊन जातील, अंधकार में लेकर जाएंगे। अंधकारामध्ये घेऊन इसलिए जातील. आज सबसे प्रथम स्थान यह है कि आप और मैं लोगों का ना सुनते हुए यीशु का सुने। आणि म्हणून सर्वप्रथम आज ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आम्ही लोकांचं न ऐकता फक्त येशूचंच आम्ही ऐकावं. यीशु की आज्ञा को पालन करना है। येशूच्याच आज्ञांचं पालन जब आप और करावं. मैं यीशु की आज्ञा को पालन करेंगे तो हमारे जीवन का अंत तो दूर होगा। जेव्हा आम्ही येशूच्या आज्ञांचं पालन करू तेव्हाच आमच्या जीवनातला अंधकार दूर होईल. अगर आपको और मेरे अंधत्व को दूर करना है तो ये एक बात करने की यीशु के कहे अनुसार करना है। आणि म्हणून जर आमच्या जीवनामधलं अंधत्व दूर करायचं असेल तर ही आणखी एक गोष्ट आम्हाला करणं गरजेचं आहे. ते म्हणजे येशू जे सांगतो तेच करणं, त्याचं आज्ञा पालन करणं. और एक चीज है जिससे आपका और मेरे जीवन का अंधत्व दूर होगा। अजून एक गोष्ट आहे जेणेकरून तुमच्या आणि माझ्या जीवनातला अंधकार दूर होऊ शकतो. आपको शाऊल की कहानी मालूम है, तुम्हाला शाऊलाची गोष्ट माहित आहे, जो पौलुस हुआ, जो पाऊल झाला शाऊल का पौलुस हुआ। आणि शाऊलाचा पाऊल झाला. ये घटना प्रेरित 9 अध्याय में पढ़ सकते हैं। आणि ही जी घटना आहे प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्यायामध्ये हमें आपण सबको पाहू. वो कहानी मालूम है, हमारे पास समय कम है इसलिए मैं उसको बताना नहीं चाहता। आमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी ते आता तुम्हाला सांगत नाहीये. आप उसको पढ़ लीजिए। तुम्ही ते वाचा. जब यीशु मसीह ने उसको दर्शन दिया तो उसकी आंखें अंधी हो गई, जेव्हा येशूने त्याला दर्शन दिलं तेव्हा त्याचे डोळे आंधळे झाले वो देख नहीं सका था, आणि तो पाहू शकत नव्हता. वो एक जगह पे रुका हुआ था तो एका ठिकाणी थांबलेला होता और वो 3 दिन तक वो देख नहीं सका। आणि 3 दिवस तो पाहू शकला और नाही. वहां पे एक हनन्याह नाम का एक पुरुष है जो प्रभु का सेवक है, प्रभु ने उसको दर्शन दिया। आणि हनन्या नावाचा एक व्यक्ती होता,
परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. प्रेरित 9:12 वचन में पढ़ सकते आणि हैं। प्रेषित 9:12 मध्ये आपण वाचू हनन्याह नामक एक पुरुष को भीतर आते उसने अपने पर हाथ रखते हुए देखा ताकि फिर से दृष्टि वो पाए। आणि हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले. और 17 वचन, आणि 17वं वचन, तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शाऊल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे. 18 वचन, तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काहीतरी पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. और वो देखने लगा। आणि तो पाहू लागला. जब परमेश्वर के सेवक ने हनन्याह ने उसके ऊपर हाथ रखा तब परमेश्वर का वचन कहता है वो देखने लगा। आणि जेव्हा देवाचा सेवक हनन्याने त्याच्यावर वर हात ठेवला तेव्हा आम्ही पाहतो की त्याला दृष्टी प्राप्त झाली आणि तो पुन्हा पाहू लागला. उसका अंधत्व दूर हो गया। त्याच्यातला अंधत्व दूर झालं. उसकी जो रोशनी चली गई थी वो रोशनी फिर से लौट आई। आणि मग त्याचे जे रोशनी होती डोळ्यातली ती निघून गेलेली होती तो पुन्हा त्याला प्राप्त झाली. हनन्याह के हाथ रखने के द्वारा, हनन्याची जे हात ठेवण्याच्या द्वारे, प्रभु के सेवकों के द्वारा, प्रार्थना करने के द्वारा, उनकी अगुवाई करने के द्वारा हमारे जीवन में भी अंधत्व दूर होगा। आणि म्हणून देवाच्या सेवकांच्या अभिषेकाच्या द्वारे त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे आमच्या जीवनातलं अंधत्व देखील दूर होईल. जब प्रभु के सेवक हमारे लिए प्रार्थना करते जेव्हा हैं देवाचे सेवक आमच्यासाठी प्रार्थना करतात और जब हम उनकी अगुवाई में चलते हैं आणि जेव्हा आम्ही त्यांच्यानुसार चालतो तब हमारे जीवन का अंधत्व दूर होता तेव्हा है। आमच्या जीवनातला अंधकार दूर होतो. और प्रभु के सेवकों का हाथ रखने के द्वारा, उनके हाथ हमारे ऊपर रहने के द्वारा, हमें मार्गदर्शन करने के द्वारा हमारा अंधत्व दूर होता आणि है। देवाच्या सेवकांसोबत चालण्याने त्यांच्या आपल्यावरती हात असण्याने आणि ते आमच्या सोबत असण्याने आमच्या जीवनामधला जो अंधकार आहे तो दूर होतो. इसलिए कुछ करने से पहले परमेश्वर के सेवक की सलाह आणि लीजिए। म्हणून काही करण्याच्या अगोदर आधी देवाच्या सेवकांचा सल्ला घ्या. जो आपके जीवन में महत्वपूर्ण निर्णय है उन निर्णयों को लेने से पहले परमेश्वर के सेवक के द्वारा आप प्रार्थना कीजिए, उनका मार्गदर्शन कीजिए, तब हमारे जीवन में हम सही दिशा में चल आणि पाएंगे। म्हणून जर जीवनामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या जे सेवक आहेत त्या सेवकांचा तुम्ही सल्ला घ्या. तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या आणि मग तुमच्या जीवनामध्ये योग्य दिशा तुम्हाला मिळेल. नहीं तो बहुत बार ऐसा होता है, सब कुछ खत्म होने के बाद में ये परमेश्वर के सेवक के पास से प्रार्थना करने के लिए आते हैं और कहते हैं मेरे जीवन में मैं इस दशा में आ गया हूँ। आणि मग बऱ्याचदा असं होतं, सगळं काही करून सवरून झाल्यानंतर देवाच्या सेवकाकडे येतात आणि मग ते रडत बसतात की माझ्या जीवनामध्ये असं झालं तसं झालं और मेरे लिए प्रार्थना कीजिए। आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. अरे आता मेरी बहन, मेरे भाई, वो वहां जाने से पहले आपके जीवन के अंदर, मेरे जीवन के अंदर परमेश्वर ने एक सेवक को रखा है जो आपको मुझे योग्य निर्णय देकर प्रार्थना के द्वारा वो हमारी अगुवाई करेगा। अरे माझ्या भावा बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्या दिशेने जावं आणि तुमची दिशा कशा आशीर्वादित व्हावा यासाठी देवाने सेवक ठेवलेले आहेत. त्याचे तुम्ही अगोदर त्यांच्याकडे जा. देखिए, इजराइल के लिए मूसा को रखा गया था, जसं इस्रायलसाठी मोशेला ठेवलं गेलं. उसके बाद में योशुआ आया, उसके बाद में दावीद आया, उसके बाद सुलेमान आया। हम बहुत बार देखते हैं कि परमेश्वर ने उसके सेवकों को इजराइल के लिए, उसकी प्रजा के लिए अगुवाई करने के लिए अलग अलग सेवकों को लेकर आया। आणि इस्रायलासाठी वेगवेगळे सेवक परमेश्वराने ठेवले. आज मैं आपके और मेरे जीवन में भी सेवकाई में, हमारे जीवन में दिशा दिखाने के लिए परमेश्वर के सेवकों को रखा है। आणि आज देखील आमच्या जीवनामध्ये दिशा दाखवण्यासाठी देवाने त्याचे सेवक ठेवलेले आहेत. हनन्याह वहां पर गया, हनन्याह ने उसके ऊपर हाथ रखा, पौलुस के ऊपर, शाऊल के ऊपर हाथ रखा और हम देखते हैं शाऊल की आंखें खुल गई. आणि आपण पाहतो की शाऊला त्या ठिकाणी होता, आंधळा झालेला होता आणि देवाचा सेवक हनन्याह त्या ठिकाणी गेला, त्याने त्याच्यावरती हात ठेवले आणि त्या शाऊलाला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली. और शाऊल का वो पौल बन गया. आणि मग शाऊलाचा पाऊल झाला. और हनन्याह ने उसके जीवन के अंदर अगुवाई की आणि हनन्याने त्याच्या जीवनामध्ये सेवा केली और वो उसको बाहर लेकर आया आणि तो त्याला बाहेर काढून और हम आणला. जानते हैं कि उसने कितना महान काम किया. आणि आम्हाला माहित आहे की त्याने जीवनामध्ये किती मोठ्या गोष्टी केल्या. परमेश्वर ने कितने महान प्रकाशनों से उसको भर दिया. देवाने किती मोठमोठ्या प्रगटीकरणाने त्याला भरलं. अगर हनन्याह नहीं जाता तो अंधत्व में बना रहता. आणि जर हनन्याह गेला नसता तर तो अजूनही आंधळाच बनून राहिला असता. लेकिन परमेश्वर ने हनन्याह को भेजा, पण परमेश्वराने हनन्याहला उसका पाठवलं अंधत्व दूर करने के लिए. त्याचं अंधत्व दूर करण्यासाठी. आपके और मेरे जीवन में परमेश्वर ने उसके सेवक को भेजा है. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील परमेश्वराने त्याचा सेवक पाठवलेला इसलिए आहे. आप और मैं उसकी सलाह लें. आणि म्हणून तुम्ही
आणि मी त्याचा सल्ला घेऊ, हम उसका मार्गदर्शन ले त्यांचा मार्गदर्शन कि घ्या, हमारे जीवन में हम अंधत्व में ना रहे। जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे अंधत्वामध्ये राहू नये। इस बात को आपको मुझे समझना है। आणि म्हणून आज ही गोष्ट तुम्हाला आणि मला समजून घेतली और एक पाहिजे। बात है जो हमारे जीवन में अंधत्व को दूर करेगा। अजून एक गोष्ट आहे जी आमच्या जीवनामध्ये अंधत्व दूर करेल। यशायाह का 58वां अध्याय 6 से 12 वचन के अंदर यशायाह याचा 58वां अध्याय आणि 6 ते 12 वचन, वहां पे लिखा है, कुछ बात वहां पे लिखी गई है जिसके कारण हमारा जीवन अंधत्व में ना रहते हुए प्रकाश में आएगा। आणि अशा काही गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या गेलेल्या आहेत जेणेकरून आमच्या जीवनामधला अंधकार राहणार नाही, तर त्या ठिकाणी प्रकाश येईल। उसमें 10 वचन पढ़िए। आणि याच्यामधलं 10वं वचन आपण वाचूया। जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जीवांना तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल तेरा दोपहर कसा उजियाला हो जाएगा। आणि निबिड अंधकार तुला मध्यान्हाचं तेज यहाँ पे लिखा है दोपहर, जो घोर अंधकार जो है दोपहर के समान उजियाला बन आणि या जाएगा। ठिकाणी असं लिहिलेलं आहे की निबिड अंधकार तुला दुपार सारखा होईल। अंधत्व दूर करने की यहाँ पे बहुत सारी बातें हैं जो हमको करना है। अंधत्व दूर करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला करायच्या आप आहेत। इसको पढ़ हे लीजिए, तुम्ही वाचा आप इसको इसके ऊपर मनन आणि कीजिए याच्यावर तुम्ही मनन करा कि वहां पर हमारे जीवन को अंधत्व से अंधत्व दूर करने के लिए काफी चीजें हैं। आणि या ठिकाणी आमच्या जीवनामधील अंधत्व दूर करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी और आहेत। एक चीज है जो अंधत्व को दूर करती है। अजून एक गोष्ट आहे जी अंधत्व दूर करते। इफिसियंस के 5 अध्याय 11 वचन में, आणि इफिसकरास पत्र याचा 5वां अध्याय आणि 12 वचन, जिसके कारण आपके और मेरे जीवन में अंधत्व दूर हो जाएगा। जेणेकरून आमच्या जीवनामधील अंधत्व दूर होईल। अंधकार के निष्फल कामों में सहभागी ना हो। कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्याच्यात उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे। इफिस अध्याय 5वां अध्याय 11 वचन। आणि इफिसकरास पत्र याचा 5वां अध्याय आणि 11 वचन, प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा, अंधकाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका। अंधकार के निष्फल कामों में सहभागी ना हो, अंधकाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, ना हो, वरना उन पर उल्हाना दो। तर उलट त्याचा निषेध करा। उसका निषेध करना है। निषेध करायचा आहे। निषेध का मतलब आप जानते हैं, निषेध याचा अर्थ आम्हाला हम माहित आहे। विरोध करना है। आम्हाला विरोध करायचा आहे। किन कामों का? कोणत्या जो कामांचा? अंधकार के काम है, जे अंधकाराची काम जो आहे, गलत काम है, जे चुकीचे काम जो आहे, गंदे काम है, जे घाणेरडी काम आहेत, उनमें सहभागी नहीं होना है। त्याच्यामध्ये आम्ही भागीदार होऊ नये, हमें उनका निषेध करना तर है। आम्हाला त्याचा निषेध करायचा या आहे। स्पष्ट रीति से परमेश्वर ने कहा उनके सहभागी मत हो। आणि या ठिकाणी स्पष्टपणे परमेश्वर आम्हाला सांगत आहे की तू त्याचा सहभागी होऊ नको। अंधकार के कामों में सहभागी नहीं होना है, साथ नहीं देना है, अंधकाराच्या कर्मांचे भागीदार व्हायचं नाहीये, साथ द्यायची नाहीये, उनके साथ नहीं देना है। त्यांचा साथ द्यायचा नाही। जो अंधकार के कामों में लगे हुए हैं, जे अंधकाराच्या कामामध्ये लागलेले आहेत, परमेश्वर का वचन कहता है हम सहभागी ना हो। देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही सहभागी होऊ जब ये नये। हम करेंगे, जब ये हम करेंगे, जेव्हा आम्ही करू 14 वचन क्या कहता है देखिए। तेव्हा 14 वचन काय सांगतं असं बघा। म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल। हम मृत्यु जैसी अवस्था में, अंधकार की जो चीजें हैं मृतप्राय अवस्थाएं हैं। आणि म्हणून हे आपण मृतप्राय अशा अंधकाराच्या परिस्थितीमध्ये आहोत। अंधकार मृतप्राय मतलब क्या? वो देख नहीं सकता है। मृतप्राय याचा अर्थ काय माहिती का? जो पाहू शकत नाही। और ऐसी जो अंधकार की चीजें हैं वो हमें मृत अवस्था में लेकर जाती आणि अशी हैं। जी अंधकाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला ज्या मृत अवस्थेकडे घेऊन इसलिए जातात। अंधकार के सहभागी ना बने। आणि म्हणून अंधकाराचे भागीदार होऊ नका। वो कितना भी अच्छा मनुष्य क्यों ना हो, कितना भी बुद्धिमान मनुष्य क्यों ना हो, कितना भी पैसे वाला मनुष्य क्यों ना हो, कितना भी प्रतिष्ठित मनुष्य क्यों ना हो, क्यों उसका नाम कितना भी ऊंचा क्यों ना हो, अगर वो अंधकार के काम करता है तो उसका सहभागी नहीं होना है। आणि म्हणून तो कितीही चांगला व्यक्ती, कितीही प्रतिष्ठित, कितीही पैसेवाला व्यक्ती असला परंतु तरी देखील तो जर अंधकाराची कामं करत आहे तर आम्ही त्याचे भागीदार होऊ नये। अगर परमेश्वर के विरुद्ध में काम करता है, परमेश्वर के वचनों के विरुद्ध में काम करता है, उसके सहभागी नहीं होना है, तो उसका निषेध करना है। जर तो परमेश्वराच्या विरोधात काम करत आहे तर आम्ही त्याचा भागीदार होऊ नये, तर उलट आम्ही त्याचा निषेध करावा। ऐसे लोगों का विरोध करना है जो परमेश्वर के चर्च को भी तोड़ता है। आणि अशा लोकांचा देखील विरोध करावा जे परमेश्वराच्या मंडळीला तोडण्याची कामं करतात, जो परमेश्वर के लोगों को तोड़ता है, जे परमेश्वराच्या लोकांना तोडत आहे, घर घर जाकर वैसी बातें कहता है जो परमेश्वर के कलश को तोड़ने वाली आणि है। घराघरात जाऊन तो अशा गोष्टी बोलतो, अशा गोष्टी सांगतो जेणेकरून ते मंडळीपासून तुटत आहे। इसलिए ऐसे लोगों को घर में भी मत लो, आणि म्हणून अशा लोकांना घरात देखील घेऊ नका। बाहर से ही बात करके उल्हाना
दे दो, निषेध कर दो, बाहेरच त्याला थांबवून त्याचा विरोध करा, त्याला निषेध करा. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है, कारण देवाचं वचन असं सांगतं, क्योंकि अगर वैसा नहीं करा तो हम भी उसके अनुसार करने लगेंगे और हमारा जीवन अंधत्व में आ जाएगा. जर आम्ही निषेध केला नाही, विरोध केला नाही, तर आपण देखील त्याच्यासारखं करू लागू आणि आमचं जीवन अंधकारमय होऊन इसलिए जाईल. अंधत्व को दूर करना है तो हमें सहभागी नहीं होना है. आणि म्हणून जर हे अंधत्व दूर करायचं आहे तर आम्हाला सहभागी होता और कामा एक नये. बात है जो हमारे जीवन को अंधत्व दूर करती है. अजून एक गोष्ट आहे जे आमच्या जीवनामधील जे अंधत्व आहे ते दूर करतं. भजन संहिता 119 105 वचन, आणि स्तोत्र संहिता 119 105, तेरे वचन मेरे पाँव के लिए दीपक और मेरे मार्ग के लिए उजियाला है. तुझे वचन माझ्या पायांसाठी दिवा आहे. और परमेश्वर का जो वचन है वो हमारे जीवन में अंधत्व को दूर करता आणि है. परमेश्वराचं जे वचन आहे ते आमच्या जीवनातील अंधकार दूर करतं. इसलिए परमेश्वर के वचन को पढ़ना है, परमेश्वर के वचन को पढ़कर समझना है, परमेश्वर के वचन को पढ़कर अपने जीवन में लेना है. जब हम उसको लेंगे तो हमारे जीवन का अंधत्व दूर होता चला आणि म्हणून जाएगा. आम्हाला देवाचं वचन वाचायचंय, देवाचं वचन आत्मसात करायचंय, जेणेकरून आमच्या जीवनामधील अंधकार दूर होईल, आमच्या जीवनामधील अंधत्व दूर होऊन जाईल. यही परमेश्वर का वचन है जो हमारे जीवन को प्रकाश में रखेगा. आणि हेच परमेश्वराचं वचन आहे जे आमच्या जीवनामधला अंधकार आमच्यापासून दूर और ठेवेल हमारे जीवन में अंधत्व दूर हो जाएगा. आणि आमच्या जीवनातलं जे अंधत्व आहे ते दूर होईल. जब यीशु मसीह का वचन हमारे जीवन में आता है तब हमारा जीवन जो है अंधकार से निकलकर प्रकाश में आता है. जेव्हा येशू ख्रिस्ताचं जीवन आमच्यामध्ये येतं त्यावेळेस आमच्यामधला अंधकार निघून आम्ही प्रकाशामध्ये जातो. और यीशु मसीह कौन है? आणि येशू कोण आहे? ये वचन है, तो वचन आहे, वो शब्द है, तो शब्द वो आहे, परमेश्वर का वचन है, परमेश्वराचं वो वचन प्रकाश आहे, है, तो प्रकाश आहे, वो अंधेरे को दूर करने वाला है. आणि तो अंधाराला दूर करणारा आहे. इसलिए आपके और मेरे जीवन में अगर अंधत्व को दूर करना है तो परमेश्वर के वचन को पढ़ना है, परमेश्वर के वचन को समझना है और उसके अनुसार चलना आणि है. म्हणून जर आमच्या जीवनामधला अंधकार आम्हाला दूर करायचा असेल तर परमेश्वराचं वचन आम्हाला वाचावं लागेल, त्याप्रमाणे आम्हाला चालावं लागेल. अगर किसी व्यक्ति को मोतीबिंद हो जाता है तो वो डॉक्टर के पास में जाता है उसका इलाज करने के लिए. जर कोणा व्यक्तीला मोतीबिंदू झाला तर तो डॉक्टरकडे जातो आणि इलाज करतो. और हम देखते हैं डॉक्टर उसका इलाज करता आणि है. आपण पाहतो की डॉक्टर त्याचा इलाज करतो. वो क्यों जाता है? तो का जातो? क्योंकि उसे धुंधला दिखता है, उसको दिखाई नहीं देता है. कारण की त्याला अंधुक दिसत, त्याला दिसत नाही. अगर वो अपना इलाज, जब डॉक्टर उसका इलाज करते तो साफ साफ नजर आने लगता है. आणि जेव्हा डॉक्टर त्याचा इलाज करतो तेव्हा त्याला सर्व काही स्वच्छ वो दिसतं. आंख के ऊपर एक झल्ली आ जाती आणि है त्याच्या डोळ्यांवरती एक जाळी येते और उस जाली को निकालना बहुत जरूरी आणि है. ती जाळी काढून टाकणं फार गरजेचं अगर वो आहे. जाली को नहीं निकालेंगे तो धुंधलापना उसके जीवन में बना रहेगा. आणि जर ती जाळी काढली नाही तर त्याच्या जीवनामधला तो अंधकार जो आहे, अंधुकपणा आहे, तो तसाच वो राहील साफ साफ दिखाई नहीं देगा. आणि त्याला काहीच स्वच्छ दिसणार नाही. उसको पूरा तरह से अंधेरा उसके जीवन में होगा. आणि पूर्णपणाचा अंधकार त्याच्या जीवनामध्ये इसलिए वो होईल. जाली को निकालना बहुत जरूरी आणि है. म्हणून ती जाळी काढणं फार गरजेचं आहे. वैसे आत्मिक जीवन के अंदर ये जो बातें आज हमने देखा है अगर उसको करेंगे तो हमारे जीवन में भी हम साफ साफ देखने लगेंगे. आणि म्हणून जर आपल्या आत्मिक जीवनामध्ये देखील जेव्हा आम्ही ही जाळी काढून टाकू तेव्हा आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला सर्व काही स्पष्ट दिसू जो लागेल. आज हमने देखा है उसके अनुसार अगर करते हैं तो परमेश्वर हमारे जीवन के अंदर एक बड़े अंधत्व को निकालकर उसके बड़े प्रकाश से भर देगा. आणि जे आज आम्ही पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही जर चाललो तर परमेश्वर आमच्या जीवनामधील जो अंधकार आहे तो काढून टाकेल. आमचं अंधत्व दूर करून आम्हाला स्पष्ट सर्व काही दिसू लागेल. इसलिए परमेश्वर कहते हैं जिसके कान हो वो सुन आणि ले. म्हणून देवाचं वचन असं सांगतं की ज्याचे कान आहेत त्याने ऐको. तेरा जो प्रकाश है वो अंधेर ना हो जाए. तुझा जो प्रकाश आहे तो अंधकारामध्ये बदलू तेरा जो नये. उजियाला है वो अंधेर ना हो जाए. तुझा जो प्रकाश आहे त्याचा अंधार होऊ नये. उस अंधत्व को दूर करना है. त्या अंधत्वाला दूर करायचं और आहे. अंधत्व दूर करने के लिए आज हमने कई बातें देखी आणि हे है. अंधत्व दूर करण्यासाठी आम्ही बऱ्याचशा गोष्टी परमेश्वर पाहिल्या. आपको आशीष दे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपके आत्मिक जीवन में परमेश्वर और आपको आगे बढ़ाए. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला आणखी पुढे घेऊन जाओ. और आने वाले दिनों में अगर यीशु मसीह आ जाते हैं तो हम भी उसके साथ में चले आणि जाएं. येणाऱ्या दिवसांमध्ये येशू आले तर त्याच्यासोबत आम्ही देखील जाऊ. हम आत्मिक जीवन में तैयार रहें. आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये तयार अपने असावं. परिवारों के साथ में तैयार बैठे. आमच्या कुटुंबासमवेत आम्ही तयार असावं. यीशु मसीह जल्दी आ रहा है आणि येशू लवकरच येत हमें आहे लेने के लिए. आम्हाला घेऊन इसलिए हम जाण्यासाठी. हमारे अंधत्व को निकाल कर हम साफ साफ देखने लगे. आणि यासाठी की आम्ही आमच्या जीवनात मधला अंधत्व काढून आता आम्हाला सर्व काही स्पष्ट दिसू लागावं. यही हमारी प्रार्थना आणि है हीच आमची प्रार्थना कि हम आहे सब तैयार हो की जाएं. आम्ही सर्वजण तयार हमारा व्हावं. अंधत्व निकल जाए. आमचं अंधत्व निघून जावं. गॉड ब्लेस यू. प्रभु आपको आशीष दे. प्रभु तुम्हाला आशीर्वादित आइए करो. प्रार्थना करें. देवाच्या नावाला धन्यवाद.
देव खरंच महान आहे. देवामध्ये आपण वेळ घातला की देवाचं वचन सांगतं की तुमचं श्रम मी व्यर्थ जाऊ देणार नाही. कारण लॉकडाऊनमध्ये घरी होते की माझ्या घरात मी करणारी एकटीच आहे. पण देवबाप्पाला धन्यवाद की देवबाप्पाने मी कंपनीत कामाला जात होते. विश्वास पण नव्हता की त्याने कंपनीतून घरी बसवलं होतं. देवबाप्पा पुरवठा करणारा परमेश्वर. मग 4 महिने देवबाप्पाने मला घर बसून महिन्याला पेमेंट मला पोहोचवलं आणि माझं सगळं आर्थिक पुरवठा पण पुरवलं. आणि त्या 4 महिन्याच्या पैशामध्ये मी घरचे जे बी काय काम होतं ते सर्व काम करून घेतलं आणि 20,000चं सोनं पण करून घेतलं. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. खरंच देवबाप्पा आपल्या वेळेशिरूनी राहत नाही. महिला मिटिंगची प्रार्थना, रेबोची प्रार्थना 15 दिवसातून चालू असतं आणि आम्ही सहभागितेमध्ये सगळेजण मिळून महिला प्रार्थना करतो. सर्व गोष्टीचं एकच उत्तर आहे की परमेश्वराने सगळ्या गोष्टी देऊन आशीर्वादित केलं. लॉकडाऊन हे जाणवलं सुद्धा नाही आम्हाला. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद. प्रेज़ लॉर्ड। आखिरी में जाने से पहले मैं वचन में से एक वचन पढ़ना चाहता हूँ। भजन संहिता 68:19। धन्य है प्रभु जो प्रतिदिन हमारा बोझ को उठाता है, वो हमारा उद्धार करता है। तो आज आफरीन में जाएंगे हम। तो हम आफरीन देना है, तो हम आफरीन कैसे दें, तो इस बात में बात करना चाहता हूँ। हमें हर्ष के साथ देना है और देना पड़ता है करके ना देना है। तो हम धन्यवाद के साथ देना है। हमें परमेश्वर ने 2 हाथ दिए हैं, तो परमेश्वर इसलिए हमें 2 हाथ दिया है कि ताकि हम एक हाथ से ले और दूसरी हाथ से प्रभु को दे। प्रभु को सम्मान करना, प्रभु को आदर देना, ये आपका देना यही सिखाता है। तो परमेश्वर को वचन में से हम देखेंगे। हर एक जन जैसे मन में ठाने वैसे दान करे, ना कुड़कुड़ करके और ना दबाव से, क्योंकि परमेश्वर हर्ष से देने वाले से प्रेम रखता है। हम प्रभु का भंडार में हर्ष से देना है और ना कुड़कुड़ाते कभी देना नहीं है। हमें देने का भाग पड़ते करके कभी ना देना है और संतोष के साथ देना है, आनंद के साथ देना है, तभी प्रभु हमें आशीष देगा। और ये समय नीचे दिया हुआ, स्क्रीन पे दिया हुआ व्हाट्सएप नंबर है, आप गूगल पे भी कर सकते हैं और ऑनलाइन ट्रांसफ़र भी कर सकते हैं। और कोई शक है तो आप फ़ोन करके और डिटेल भी ले सकते हैं। धन्यवाद। गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं, गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं। तना दिन दिन दिना, 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 तना दिन दिन दिना। गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं, गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं।
प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान में मगर और सम्मान देते प्रभु। आप अद्भुत परमेश्वर है, सर्वशक्तिमान अनुग्रहकारी पवित्र परमेश्वर है प्रभु। जो लोग प्रभु जी आपको आदर किया है देने के ओर से प्रभु, इन लोगों को मैं प्रभु जी आपके हाथों में देता हूँ प्रभु जी। इन सारे चीज़ों को आप आशीषित कीजिए प्रभु जी। आपने मलाकी 3:10 के अनुसार प्रभु जी उन स्वर्गीय भंडार को खोल कर प्रभु जी उनको आशीषित कीजिए प्रभु जी। हर एक परिस्थिति में प्रभु जी उनके साथ आप है प्रभु जी, वचन के अनुसार। इसलिए आपको धन्यवाद देते, मान में मगर और सम्मान देते प्रभु। आगे के समय आपके हाथों में देते। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते प्रभु, आमीन। Praise the Lord. My name is Edina Matania. The greatest command of Jesus. Matthew 22:37. Love the Lord your God with all your heart, with all your soul, and with all your mind. Amen. ताली बजाएंगे नाचेंगे अपने ईश्वर के लिए। अंधा हो अंधा, अंधा देखने लगा। लंगड़ा हो लंगड़ा, लंगड़ा चलने लगा। या आपण प्रार्थना परमेश्वर के करूया. सामने आ जाएं देवाच्या समोर आपण और येऊया खुदा से कहें कि मेरे अंधत्व को दूर करने की जो आज आपने बताया हमारे जीवन में वो आ जाए। आणि आम्ही देवाकडे प्रार्थना करूया की जे माझ्या डोळ्यातलं अंधत्व काढून ठेवणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आम्हाला परमेश्वराने करण्यासाठी कृपा और द्यावी हम साफ साफ देखने लगे। आणि जेणेकरून आम्हाला आमच्या जीवनामध्ये सगळं काही स्पष्ट दिसेल. आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करूया. पिता आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो परमेश्वरा. पुन्हा एकदा तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला सजग केलं परमेश्वरा बापा. तुझं वचन सांगतं परमेश्वरा, ज्याचे कान आहेत तर ऐकव प्रभूजी. आज या कानांमध्ये तुझं वचन गेलेलं आहे प्रभूजी. कशा प्रकारे प्रभूजी आमच्या जीवनातलं अंधत्व हो प्रभूजी आम्ही दूर करू शकू परमेश्वरा बापा. आज जी जी वचनं वाचली गेलेली आहेत, जी जी वचनं अभ्यासली गेलेली आहेत हो प्रभूजी, ज्या ज्या कानांपर्यंत ही वचनं पोहोचलेली आहेत प्रभू, आज अशा प्रत्येकांसाठी प्रार्थना करतो प्रभूजी बापा. ह्या सर्व गोष्टी ज्या आम्ही पाहिलेल्या आहेत प्रभूजी त्या आत्मसात करण्यासाठी, त्याच्यावर चालण्यासाठी हो प्रभूजी तू आम्हाला कृपा दे परमेश्वर बापा. प्रत्येक गोष्ट परमेश्वर बापा जी तुझ्या जवळ आम्हाला घेऊन येईल, जी तू म्हटलेल्या प्रकाशामध्ये आम्हाला चालवेल हो प्रभूजी. आम्ही आमचा जुना मनुष्य मारून टाकावा हो प्रभूजी. आमचं जीवन आमचा स्वभाव आम्ही परमेश्वर बापा त्या वधस्तंभावर देऊन टाकावं प्रभूजी हो प्रभूजी. आम्ही त्वरेने तुझ्याकडे यावं हो प्रभूजी बापा. आम्ही विश्वासानं तुझ्याकडे यावं परमेश्वर बापा. या सुस्वया दैनंदिन कृपेने कर प्रभूजी हो परमेश्वर. जिथं तू आम्हाला नाही सांगत त्या ठिकाणी आम्ही जाऊ नये, जिथं तू आम्हाला जा असं सांगतो त्याच ठिकाणी आम्ही जावं हो प्रभूजी बापा. आम्ही परमेश्वर बापा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं ऐकू नये, लोकांचं ऐकू नये, तर परमेश्वर बापा आम्ही फक्त तुझं ऐकावं, आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं, आम्ही तुझ्या वचनाकडे लक्ष द्यावं, तुझे वचन वाचावे, ते आत्मसात करावे आणि त्याप्रमाणे चालावं प्रभूजी. जेणेकरून आमच्या जीवनामधलं अंधत्व दूर होऊन जाईल प्रभूजी. या सर्व गोष्टी प्रभूजी बापा आज आम्ही आज जे कोणी परमेश्वर बापा हे वचन ऐकत आहेत परमेश्वर बापा पाहत आहेत प्रभूजी, त्यांच्या जीवनासाठी आम्ही क्लेम करतो, जेणेकरून परमेश्वर त्यांच्या जीवनातील सर्व अंधत्व दूर होईल प्रभूजी बापा. आज तू दया कर पित्या, आज तू कृपा कर परमेश्वरा, की परमेश्वर बापा आमच्या ज्या डोळ्यामध्ये पडलेल्या जाळ्या आहेत परमेश्वर बापा त्या निघून जाऊ देत परमेश्वर बापा, आणि आम्हाला सर्व काही स्पष्ट दिसावं प्रभूजी. जेणेकरून प्रभूजी आमची आत्मिक तयारी होईल प्रभूजी हो प्रभूजी. जेव्हा तू येशील प्रभू तेव्हा परमेश्वर बापा आम्ही गौरवातून गौरवाकडे जावं प्रभूजी. असंच तुझ्या दयेने कृपेने कर. त्यासाठी परमेश्वरा प्रथम तू आमचे डोळे उघड प्रभूजी, आमचं अंधत्व दूर कर, अशा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू केलंस, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभु को आशीष दे. आपके घर में आप बने रहिए, सुरक्षित बने रहिए और प्रभु के साथ में रहिए. आमीन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि घरीच राहा, सुरक्षित राहा आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये राहा. थँक्यू. आमेन. आमेन.